इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि त्याचबरोबर व्यासपीठावर इथे उपस्थित असलेल्या सर्वांना पहिल्यांदा नमस्कार माझा. आणि जसं इथे सांगितलं की सरांनी सांगितलं आणि त्याचबरोबर माझा जो बालाजी कल्याणचा जो परिचय आहे तो गेल्या बऱ्याच वर्षांपासून आहे. जसं माझं क्लिनिक चालू झालं तेव्हापासून पेशंट म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि हळूहळू ओळख वाढली आणि त्यानंतर मग त्यांच्या कार्याशी मला थोडंसं मी निगडीत झाली. आणि सुरुवातीपासूनच मी अध्यात्माशी कनेक्टेड असल्यामुळे आणि ब्रह्मकुमारी संस्थेशी कनेक्टेड असल्यामुळे थोडासा आध्यात्मिक परिचय झाला आणि हळूहळू त्यांचं कार्य काय ते मला समजत गेलं. तर त्यांच्यामध्ये मी नेहमी एक गोष्ट बघितली की अतिशय प्रामाणिकपणा. म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये बघितला नव्हता. की कष्ट असतील किंवा लोकांकडून पैसे गोळा करणंही असेल पण तो पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही वापरला गेला. जे पण कार्य ते करत आहेत ते अतिशय निस्वार्थपणे आणि समाजाला उपयोगी काहीतरी अध्यात्मासाठी जीवन दिलंय तर ते सफल व्हावं. याच्यामध्ये सर हा एकच उद्देश नसतो. बऱ्याच वेळा अध्यात्म हे माणसाच्या मनाला प्रचंड ताकद देतं, प्रचंड ताकद, आणि त्याचं बळ हे सांगण्याच्या पलीकडे. आणि अध्यात्माचा मूळ उद्देश हा समाजामध्ये काहीतरी चांगलं करणं, काहीतरी समाजोपयोगी कार्य करणं हाच असतो. आणि हा मी त्यांच्या जीवनामध्ये बघितलं. अध्यात्म म्हणजे हे नाही आहे की तुम्ही फक्त मूर्तीपूजा असू दे किंवा व्रतवैकल्य असू दे, नाही. तर अध्यात्म म्हणजे मनाला सशक्त करणं आणि ईश्वर कोण आहे त्याला ओळखणं आणि ईश्वराची जी तत्व आहेत ती मनुष्य जीवनामध्ये वापरणं आणि मनुष्य जीवन एक सुसह्य करणं. आणि याचाच पदोपरी हे कार्य त्यांच्याद्वारे चालू आहे. आणि त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा. माझं इथूनही पुढे त्यांच्या कार्यासाठी नेहमी सहकार्य राहील असं देखील माझ्या धन्यवाद.